तर आता संध्याकाळचं चालली तयारी. अरे बापरे, मी जवळ अजून आलो नाही बाई, फक्त म्हणलं तर आता संध्याकाळची तयारी चालू आहे. त्याच्या आधी तुम्ही भाकर तुटली आणि तुम्हाला म्हणून राहिली काय जाय तिकडं, काही पण सांगू राहिली आता तर उगाचच. काय मग छान तापली म्हणजे काय तुला येतच नाही मला तुम्ही आलो काही काही म्हणते मग ते मला ना लोड आला माझ्या डोक्याला. मला आता म्हणूनच ना कशा केला हे केलं ते केलं ते लोड माहिती तुटूनच गेली. हा त्या लोड मध्ये तुटून गेली. खरंच ना. नाचता येणार म्हणे अंगणवाडकडं कसलं काय. आपोआप भाकरी झाल्या का? मग तुलाच ती जमली नाही उचलायला, तुला आपोआप भाकरी झाल्या. ती उचलताना तुटली. बळच आरोप नको करू. अंगण आई तुम्हाला कोणी येऊन घातलंय का भाकरी? तूच घातल्या ना मी. मग काल कोणता जपानचा नकाशा काढला, आता कोणता काढ. वाकडे तिकडे करते मी, मलाच आवडते वाकडे तिकडे. बरं ठीक आहे. म्हणजे जाडरट पिठाची भाकरी नाही आवडत मला ना, पातळ पिठाची भाकरी आवडते. मग ती पातळ पीठ मळलं का त्याची वाकडी भाकर होती, पण ती खायला खूप टेस्टी लागते. कडक ना तर अशाला वाकडे तिकडे भाकरी आवडत. ठीक आहे. निब्बाल पिठाची भाकरी मला नाही आवडत. हा माझी किती बाहेर राहते, मी बनवतो त्या किती बाहेर राहते. मला माझ्या हातचीच आवडते. आणि माझ्या केलेलं खाल्ल्याच नाही का तू? असं ना काही खाल्लं आतापर्यंत, पण आता नाही मला खाल्लेलं नाही तू. किती खोटं बोलते. मी मला 12 वाजता करून भाकरी चटणी करून देईल तुला. काय कारण? भांडणं झालं रुसायची आणि तिला स्वयंपाक ना सगळं का रुसायची, बसायची घरात आणि मग म्हणायची आता मग मी जेवणारच नाही, मी हेच नाही करणार. मग आपण जायचं, मग तिच्या आवडीचं शेंगदाण्याची चटणी. माझ्या नवऱ्याची एवढी गोष्ट चांगली आहे का मी लई लोकांचं बघितले, नवरा बायको रुसले का बायकांनाच नवऱ्यांना मनवावं लागत. तर मला याच्यामध्ये माझं लय भारी वाटतं का माझा नवरा मला मनवितो. मग कुठे या टेन्शन नाही लागत, जाऊ दे. उपाशी झोपू सर करून घालतो मी. उपाशी नाही झोपत पण आम्ही दोघं पण कधी नाही. आमच्या दोघांना उपाशी झोप नाही. निम्म्या रात्री किती वेळेस करून खाल्लं? जाऊ दे मग खरं सांग, किती वेळेस आपण रात्री किती वाजता काय जेवलेलं? किती वाजता? कधी पण इकडं नाही बांधते पण आपण. इथं आले बंदच झालं नाही. पप्पा इथं आलो डायरेक्ट बंदच झालं आहे. मम्मी पप्पा ती मजाच गेली आमची आता भांडायची. नवरा बायको दोघं असले घरच नाही भांडलं, लई प्रमाणात भांडलं. म्हणजे असंच भांडलं, काही कारण नसतं. कारण त्या गोष्टीवरून काही आता पण भांडत पण ते काय होतं आता पुढं मम्मी पप्पा डिस्टर्ब होतं ना रे, लिंक तुटत ती भांडायची खरी. ते नको वाटतं. त्याच्यामुळे भांडणं कमी झाले आमच्यातले. तसं मला काही कमी नाही झालं. माझं मिस्टरच भांडते. थोडं थोडं. तुम्ही तुमच्या मी चांगलं आहे म्हणलं हे मी ते. अरे म्हणजे काय भांडतं म्हणजे काय, असं काय भांडणं म्हणजे काय, हाणणं म्हणते काय? का तू लय भांडू दळे सकाळचे का कालच्या? अरे तसं म्हणजे माझी बायको लय भांडू दळे. हा का? हा मग आता खरं बोलले ना तुम्ही, का तुम्ही भांडू दळे? बरं ठीक आहे. मी तर चल घे करून लवकर जेवायचं भूक लागली. विराटचा व्हिडिओ बघतीये, रडत होती या व्हिडिओ मध्ये. आजी गेली जेव्हा आणि ना व्हिडिओ बघून ना तिची मस्त आजीची पप्पी घेतली. तस काय हा किती पप्पी घेतली काही केलं आता आजी असं ना करू मग ती झोपत नाही, सकाळी झोपणार नाही. आता नाही जाणार आजी, नंतर जाणार. तिची उद्या सकाळची ना काही केलं आजी. हा मग तू नसल्या होती ती आम्हाला अशी दाखवते का आम्हाला तुम्हीच आवड, मला तुम्हीच आवडा त्या फक्त. तू नसल्या अशी दाखवते का आम्हाला मला पण तुम्हीच आवडा त्या, तुमच्याकडेच राहायचं राहतं. झोपताना का लाडी कुठे लावती पण मम्मा पप्पा मम्मा पप्पा. चला आता आम्ही जेवण करणार आहे. तर आता वाजले रात्रीचे 11:10 झाले आणि 1 वाजून अजून 1 मिनिटाने 11 होईल. खूप लोक असं 11 मिनिटांनी विश मागतात, पण म्हणजे मला तर असं त्या नंबर्सचं काही वाटत नाही एवढं 11 दिसले. म्हणजे जस्ट मला आत्ता आठवलं म्हणून म्हणते. असं 11, 55 असं वेगवेगळे म्हणजे सेम नंबर आल्यावरती. पण मला इतकं काय वाटत नाही त्या नंबर्सचं, म्हणजे असं मला त्याचा काही एवढा अनुभव नाही आलेला. बरेच जणी ना असं 11 दिसले का विश वगैरे मागतात, पण मी तसं नाही करत. आणि पण चांगले असतात असे नंबर दिसलेले. म्हणजे मला 11-10 दिसले, आता 11 झाले असेल, नाही झाले अजून. आणि ते पण आता झाले बघा. आणि आता रात्रीचे 11 झाले आणि आम्ही अजून झोपलो नाही आहे.
आणि ना माझा एक टॉप आलेला आहे खूप दिवसाचा आणि मी त्याला अजून पण उचलून नाही बघितलेलं, ओपन करून नाही बघितलेलं. तर म्हटलं चला आता ओपन करून बघते, कारण जर खराब वगैरे जर आलेलं असेल तर मग त्याची रिटर्नची पॉलिसी पण होईल. तर बघू आता मी ओपन करते याला. कलर खूप छान आहे, मला ना कलर खूप आवडले आहे टॉपचा. छान कलर दिसते वाटते. घेतलेलं आहे मी ही कुर्ती. तुम्हाला वाटलं काय मी कोणाशी बोलते का? नाही, मला आवाज दिला. कशी आली हो? छान आहे ना, मस्त आहे, छान आहे. 450 ग्राम काहीतरी पिच्छा आहे, पण खूप भारी. आता अंधारामध्ये तुम्हाला दिसून नसेल, छान आहे भारी. हे बघा, कापड पण कॉटन आहे, मस्त लाईट कलर आहे, जास्त डार्क पण नाही. स्लीव्जला पण हे मी प्रॉडक्ट टॅग करेल जर कोणाला ही कुर्ती घ्यायची असेल तर. भारी. आता 11:30 वाजत आले आहे ना, आम्ही ना झोपता आम्हाला 12, कधी कधी 1, कधी कधी 2. माझे मिस्टर केवर पण जागा नाही. आता फोन पाहत बसले बाबा. काय फोनचा असं आहे, कधी नाही मिळाले आणि लोक रात्रभर पाहतात. घराची तार ठेवली का तुम्ही? स्वतः जेवढी मोठी गाडी असून ती विराची छोटी गाडी लावली स्टेटसला. आनंद पोरांचा. मुलांच्या आनंदामध्येच आपला आनंद जास्त राहतो नाही का? दाखवा कसा ठेवलाय, मला दाखवला पण नाही दाखवलं तुम्ही. हे बघा, विराची छोटी गाडी नाही का, रिमोट कार, त्याचा यांनी फोटो बनवला होता आणि तो ठेवला याला वॉलपेपरला. म्हणून म्हणलं तुमची मोठी गाडी असून ती नाही ठेवली, पण विराची छोटी गाडी ठेवली म्हणजे मुलांच्या ह्याच्यात माणसाला किती आनंद असतो, कारण विराला तिची ती गाडी आवडते म्हणून. तर चला, विरा खालीच आहे अजून आणि विरा मम्मी जवळच झोपती. तिला मम्मी जवळच झोपायला आवडतं, पण मम्मीला आता केव्हा बरं ती गोष्ट सांग आजी हे ते. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या मिस्टरांना मी ना 8ला उठवून देते रोज, आणि माझे मिस्टर मी नाही उठवलं तर केव्हा पण झोपून राहू शकते, केव्हा पण ते मी उठवल्यावर. आणि पहिले ड्युटीवर जायचे तेव्हा माझ्या मिस्टरांना जरा लवकर उठावं लागायचं, आणि मी तर पहिल्यापासून ना मला सवय 6ला उठायची, मग मी 6लाच उठते. खरं आहे का? नाही, मी 6लाच उठते. मी थोडासा प्राणायाम करते, अनुलोम विलोम, त्याच्यानंतर आहे ना कपालभाती करते. आता सुरू केलं आहे मी कपालभाती आणि अनुलोम विलोम करायला, पण लय छान वाटतं. अनुलोम विलोम केल्याच्यानंतर, कपालभाती केल्याच्यानंतर असं माइंड एकदम रिलॅक्स वाटतं. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.